या महत्त्वाच्या बातमीनंतर आता पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। पुण्याच्या शिरूरमध्ये भाजपनं राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय। माजी आमदार पोपटराव गावंडेंचे पुत्र राजेंद्र गावंडेंनी भाजपात प्रवेश केलाय। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झालाय। तर माजी आमदार पोपटराव गावडे हेही लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांना हा मोठा धक्का मानला जातोय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतही सुनावणी होणार। चंद्रपूर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि धानोरकरांमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। यामुळे काँग्रेसला चंद्रपुरांमधील सत्ता गमावावी लागण्याची शक्यता आहे। दोघांनीही नगरसेवक अज्ञात स्थळी ठेवलेत, तर काही नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा मुनगंटीवारांनी केलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गटनेतेपदी उमेश बोरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 11 पैकी एकूण 7 नगरसेवकांनी उपस्थिती दर्शवत गट स्थापन केला आहे, तर संपर्कात नसलेले लवकरच येतील असा विश्वास वरुण सरदेसाईंनी व्यक्त केलाय। नाना पटोले चर्चेत राहण्यासाठी काहीही वक्तव्य करत असल्याचं परिणय फुक्केंनी म्हटलंय। मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र केंद्राकडून केलं जात असल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं होतं। पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। तर इंदापुरात मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी होणार आहे। राष्ट्रवादी बरोबर भारतीय जनता पक्षानं पूर्ण ताकद ही निवडणूक लढवण्यासाठी लावली आहे। परभणीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या वहिनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात। जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। माधवी पडळकर यांनी निंबवडे जिल्हा परिषद गटातून अर्ज दाखल केलाय। कराड तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गट आणि 24 पंचायत समिती गणासाठी 906 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। 79 जणांनी आज अर्ज दाखल केले आहेत। यामध्ये भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी विद्या रामकृष्ण वेताळ यांनी कोपर्डे जिल्हा परिषद गटातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आंबेगावात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या बैठकीदरम्यान मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। वैजापूरमधील नाराज भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांची गाडी अडवली आहे। वैजापूरमधील काही भाजप कार्यकर्त्यांच्या युतीला विरोध केलाय। एक महत्त्वाची ब्रेकिंग आपण पाहतोय। मुंबईत जागा वाटपाच्या सामंजस्यानं झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र मुस्लिम बहुल 30 मतदारसंघात शिवसेनेकडे आलेत आणि आता या ठिकाणी शिवसेनेला फटका बसल्याचं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केले। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। त्यासोबतच काही मतदारसंघ भाजपच्या बंडखोर उमेदवारांचाही फटका बसल्याचं ते म्हणाले। नेमकं काय म्हणालेत पाहूयात। त्याचं खूप नुकसान शिवसेनेला झालं। जसं मी उल्लेख केला, आम्हाला ज्या 90 जागा होत्या त्या 90 जागांपैकी 30 जागा ह्या मुस्लिम मतदार असलेल्या आणि मुस्लिम मतदाराचं प्रमाण जास्त असलेल्या अशा त्या जागा होत्या। त्या जागा वाटपांमध्ये आम्हाला मिळाल्या होत्या। त्याचे कारण वेगवेगळे असतील। काही मुस्लिम जे नगरसेवक आहेत ते शिवसेना पक्षात सामील झाले, हे पण एक कारण होतं आणि दुसरी पण कारण आहेत। परंतु तरी आम्ही त्या जागा लढवल्या, आम्ही महायुतीच्या शिवसेनेच्या माध्यमातून, आणि साधारण 10 ते 12 ठिकाणी, साधारण 12 किंवा 15 ठिकाणी असेल, त्या ठिकाणी बंडखोर उभे होते आणि बंडखोरांमुळे नुकसान झाले। शिवसेनेचे पण बंडखोर होते, भाजपाचे पण बंडखोर होते। भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून या बंडखोरांना मागे घेण्यासंदर्भातलं वारंवार सूचना पण देण्यात आल्या होत्या आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष पण स्वतः
त्यात लक्ष घालत होते, परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी अशा गोष्टी झाल्या नाहीत आणि त्याचा पराभवाचा फटका हा शिवसेनेला बसला. पुढची बातमी पाहूया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. केडीएमसीत शिवसेना भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेत. मात्र स्वबळावर आपल्या पक्षाचा महापौर बसवण्यासाठी दोन्ही पक्षांनी चांगलीच कंबर कसली आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 उमेदवार निवडून आलेत, तर मनसेचे 5 आलेत. मात्र सद्यस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 नवनिर्वाचित नगरसेवक नॉट रिचेबल झालेत, तर दुसरीकडे मनसेच्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर महापौर पदाच्या हालचालींसाठी आणखी तीव्र होतील अशी शक्यता वर्तवली जाते. मात्र त्याआधीच कल्याण डोंबिवलीत घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळते. आता या सगळ्या दरम्यान शिवसेना भाजपसमोर कोणकोणते पर्याय आहेत तेही पहा. शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे सत्ता स्थापन करू शकतात, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी शिंदेची शिवसेना हातमिळवणी करू शकते. शिंदेच्या शिवसेनेचे 53, शिवसेना उबाठाचे 11 असे मिळून 64चा बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो. आता या सगळ्या दरम्यान या घडामोडींना वेग आलेला असतानाच शिंदेच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांची भेट घेतली आहे. महेश गायकवाड हे महापौर कल्याणी पाटील यांचे ते चेले आहेत असं समजा, आणि ते आज निवडून आल्यावर मला सदिच्छा भेट घेण्यासाठी आज इथे माझ्या कार्यालयावर आले होते. ते नॉट रिचेबल नगरसेवक आहेत. ते अजूनही काही म्हणजे त्यांनी कुठे प्रवेश घेतलेला नाही, म्हणून त्या संदर्भात त्यांनी तसं वक्तव्य केलेलं आहे. पण आमची जी काय प्रक्रिया आहे ते मीटिंगला गैरहजर असल्यामुळे पुढील प्रक्रिया आता आम्ही सेकंड नोटीस थोड्याच 1-2 तासात त्यांना देत आहोत. तुमचे एक पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, कल्याण पूर्वेतले महेश गायकवाड शिवसेनेचे प्रमुख आहेत, आणि त्यांनी जाऊन उबाटाच्या जिल्हा प्रमुखाची भेट घेणं यात चर्चा झाली ना, आता मीडियात बातम्या आल्या. नाही, कसं आहे, महेश गायकवाड हे तिकडचे सर्व मान्य हे नेते आहेत. आज महेश गायकवाड बघितलं असेल, अपक्ष लढून सुद्धा आज प्रचंड मतं त्यांना मिळाली होती. 2 नंबरच्या मतांवर होते. मैत्री त्यांची प्रत्येक पक्षाशी आहे. ती कदाचित त्यांना भेटायला गेली ही बातमी झाली, कारण काळ वेळ हा सगळा आता नवीन गणितं मांडली जातात, आणि महेश गायकवाड अचानक तिकडे का गेले हे काहीतरी असेल. पुन्हा एकदा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत नितीन नबीन यांच्या भाजपच्या राष्ट्रीय पदाचा कारभार त्यांनी स्वीकारलाय. मुंबईच्या परळमध्ये वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्या द्वितीय वर्धापन दिन यशोत्सव 2026 उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यासह देशविदेशातून 700हून अधिक उद्योजकांनी उपस्थिती लावली होती. माकपच्या नेतृत्वाखाली पालघरमध्ये शेतकऱ्यांचा लॉंग मार्च पाहायला मिळाला. 50,000पेक्षा जास्त मोर्चेकरी सामील झाले. प्रमुख मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा रेल रेको करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. जळगावच्या चोपड्यात शासकीय कापूस खरेदी केंद्रावर आतापर्यंत 55,000 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. खरेदी केंद्राचे प्रतिनिधी अभिजित आंबेडकरांनी ही माहिती दिली आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. चीन, अफगाणिस्तानच्या बेदाण्यांची चोरी करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयकडून 10 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी आतापर्यंतची सर्वाधिक विक्रमी खरेदी मानली जाते. धाराशिवमध्ये धुळे सोलापूर महामार्गावर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी ईव्हीएमला विरोध करत आंदोलकांनी जाळपोळ केली आहे, तर तातडीनं मागणी पूर्ण करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे.
पालघरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रमुख गेटकडे जाताना मोर्चा रोखण्यात आलाय. मोर्चा रोखल्यानं मोर्चेकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुख्य गेटवर मोर्चा करू न दिल्यास बोईसर पालघर महामार्गावर ठिय्या आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. भंडाऱ्याच्या डोंगरी बुर्जुक येथे मॅग्नीज खाणीत कामगारांनी काम बंद आंदोलन केले. अनेक कामगारांना कामावरून कमी केल्यानं आणि वेतनही कमी केल्याचा विरोध करण्यात आलाय. तातडीनं कामगारांना कामावर घेऊन वेतन वाढवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. बुलढाण्यातील शेगाव तहसील कार्यालयावर महिलांनी आंदोलन केले. पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीनं शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणीही करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड संघटनेनं प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अपघातात जखमी जवानांची प्रशासनाकडून योग्य दखल न घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. तातडीनं मागण्या पूर्ण करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. डंपर चालक शॉर्टकट मारत असल्यानं अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तातडीनं कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. दौंडच्या उरळी कांचन गावात घरासमोर बाहुल्या खिळे मारलेले लिंबू आढळले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तातडीनं कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते.